नमस्कार मित्रांनो, सक्सेसफुल फ्युचर बिगिन्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। छतावर असलेल्या टाकीचा रंग काळा का असतो व त्यावर रेषा का दिल्या जातात, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। बहुतांश घरावर सिमेंटच्या ऐवजी तुम्ही PVC किंवा प्लास्टिकच्या टाक्या बघितल्या असतील। तसेच सरकारी टाकीतून आपल्या घरोघरी पाणी येते, त्या टाकीचा आकार गोल असतो। बहुतांश तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, या टाक्यांचा आकार गोल व यावर रेषा का दिल्या जातात, तर याच प्रश्नांचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। सर्वप्रथम आपण जाणून घेऊ या टाक्यांचा आकार गोल का असतो। सर्वप्रथम या टाक्यांचा आकार गोल बनवण्यामागे एक कारण आहे, ते म्हणजे यामध्ये पाणी समानरित्या विकृत होते व कंपनीने चौकोनी आकार बनवल्यास याला तडे जाऊ शकतात, त्यामुळे या टाक्यांचा आकार गोल बनवला जातो। तर आता आपण जाणून घेऊया याचा रंग काळाच का असतो। तर आपण बघितलं तर विविध रंगांमध्ये टाक्या उपलब्ध असतात, पण जास्तीत जास्त टाकी आपल्याला काळ्या रंगाचीच बघायला मिळते। यामागे महत्त्वपूर्ण कारण आहे की जो सूर्यप्रकाश पडतो तो काळा कलर शोषून घेतो, त्यामुळे टाकीमध्ये शेवाळ होण्याचे प्रमाण कमीत कमी असते, त्यामुळे काळा रंग आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळतो। याचे एक नुकसान देखील आहे, यातून स्फोट देखील होऊ शकतो। तर आता आपण जाणून घेऊ की टाक्यावर रेषा का दिल्या जातात। तर जसं कलरचं आणि रेषांचं महत्त्व आहे आपण बघितलं आहे, तसंच आता आपण रेषा का दिल्या जातात याचं देखील महत्त्व बघूया। टाक्यांवर रेषा दिल्यास टाकीतील पाण्याचा दाब व स्फोट आणि अतिउष्णतेपासून टाकीचं संरक्षण होते, त्यामुळे ह्या रेषा दिल्या जातात। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।